नाशिक रोड पोलिसांनी गुन्हेगारीची माहिती देणारा पोलिसांचा खबऱ्या असलेल्या एका सराईत गुन्हेगाराकडून नाशिक रोड पोलिसांनी 16,50,000 रुपये किमतीचे 286 ग्रॅम म्हणजेच 28.6 तोळे चोरीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे। त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडली आहे। एकूण चोरीच्या 7 गुन्ह्यातील हा सोन्याचा ऐवज असल्याचे पोलिसांनी सांगितले। पप्पू उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे वय वर्ष 38 राहणार कैलास सोसायटी जेल रोड असे संशयित गुन्हेगाराचे नाव आहे। संशयिताने सुरुवातीला 3 गुन्ह्याची कबुली दिली, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच उर्वरित 4 गुन्ह्याची कबुली संशयितांनी दिली। संशयित आरोपी विशाल गांगुर्डे याने चोरीचे सोने विक्री केलेले असलेले प्रशांत विष्णुपंत नागरे वय वर्ष 43 व्यवसाय सराफी दुकान राहणार गुरुकृपा हाऊसिंग सोसायटी कॅनल रोड, हर्षल चंद्रकांत म्हस्के वय वर्ष 42 व्यवसाय सराफी दुकान राहणार सिल्वर नेस्ट अपार्टमेंट विजयनगर जय भवानी रोड नाशिक रोड आणि चेतन मधुकर चव्हाण वय वर्ष 30 व्यवसाय सराफी दुकान राहणार महात्मा फुले चौक जवळ जिल्हा पालघर यांना देखील पोलिसांनी या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। उघडकीस आलेल्या गुन्ह्यांपैकी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील 6 तर उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील 1 गुन्ह्याचा यात समावेश आहे। शकुंतला दादा जगताप वय वर्ष 75 राहणार सामारगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तपास सुरू असताना संशयित आरोपी गांगुर्डे यास पोलिसांनी अटक केली आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडल 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पवन चौधरी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, पोलीस हवालदार विजय टेमनर, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, पोलीस शिपाई सागर आडणे, पोलीस शिपाई गोकुळ कासार, पोलीस शिपाई रोहित शिंदे, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, पोलीस शिपाई मनोहर कोळी, पोलीस शिपाई बाना पानसरे, पोलीस शिपाई यशराज पोत, पोलीस शिपाई संतोष पिंगळ, पोलीस शिपाई भाऊसाहेब नागरे, पोलीस शिपाई कल्पेश जाधव, पोलीस शिपाई कोकाटे, पोलीस शिपाई सचिन वाळूज, पोलीस शिपाई बोडके, पोलीस शिपाई रानडे, पोलीस नाईक बच्चे अशांनी ही कामगिरी बजावली आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी सामनगाव या ठिकाणी जी जबरी चोरी झाली होती त्याच्यामधला अटक आरोपी विशाल गांगुर्डे याला पोलीस तपासामध्ये काही गोष्टी विचारल्या असता त्यानं अजून 6 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे। त्याच्यामध्ये काही घरफोडीचे गुन्हे आहेत, काही चोरीचे गुन्हे आहेत आणि असे एकंदर 7 गुन्ह्यांची डिटेक्शन नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आलेलं आहे। हे जे 6 गुन्हे आहेत या 6 गुन्ह्यामधील 100% मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे आणि एकूण जो मुद्देमाल आहे तो जवळजवळ 28 तोळे मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे आणि त्याची एकूण किंमत ही 16,50,000 रुपये आहे। सदरची जी कामगिरी आहे ती नाशिक रोड पोलीस स्टेशनचे इंचार्ज शेळके साहेब तसेच डीबीचे इंचार्ज API शेळके आणि डीबी टीम यांनी ही कामगिरी केलेली आहे। सदर कामगिरीबाबतची पूर्ण डिटेल माहिती आपल्याला डीबी इंचार्ज API शेळके देतील। नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 3/2024 397 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपी होता। गुन्हा घडल्यापासून नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक तसेच क्राईम युनिट 1 युनिट 2 अशी सर्व पथके माननीय CP साहेबांच्या तसेच माननीय DCP मॅडम आणि ACP सरांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेत होते। आरोपी दिनांक 16 जानेवारी रोजी पकडला गेला। त्यानंतरून आरोपीच्या पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडे एकूण जी काही चौकशी करण्यात आली त्याच्यामध्ये आरोपीकडून 3/2024 ह्या गुन्ह्यातील 17 ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्याच्यामध्ये सोन्याच्या मण्यांची पोत, सोन्याचे डोरल्यांची पोत, सोन्याची कर्णफुलं आणि वेल हा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आला होता। आणि आरोपीने ह्या गुन्ह्यासोबतच त्याची जी मेव्हणी आहे शुभांगी वाघमारे यांच्या घरातून देखील चोरी केलेली होती। त्या संदर्भामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला CR नंबर 31/2024 IPC सेक्शन 380 406 411 प्रमाणे हा गुन्हा दाखल होता। याच्यामध्ये 145 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते। आरोपीला विश्वासात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीकडे वेळोवेळी कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडनं 145 ग्रॅम वजनाचे सर्व सोन्याचे दागिने या गुन्ह्यामध्ये रिकव्हर करण्यात आलेले आहेत। यासोबतच उपनगर पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर 255/2023 302-201 प्रमाणे गुन्हा दाखल होता। हा दाखल असल्यापासून हा गुन्हा उघड झालेला नव्हता। चौकशी दरम्यान हा गुन्हा उघड झाला आणि दरम्यान या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेल्या 4 सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे पेंडल असलेली काळ्या मण्यांची पोत असा 55 ग्रॅम सोन्याचे जे दागिने आहेत ते रिकव्हर करण्यात आलेले आहेत। यासोबतच नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये इतर 4 गुन्हे जे घरफोडीचे गुन्हे आहेत ते देखील आरोपीकडे चौकशी करता तपास करता ते देखील त्यात उघड झालेले आहे। याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 272/2023 478/2023 488/2023 505/2023 हे 4 गुन्हे देखील उघड झालेले आहेत
आणि एकूण ह्या तपासामध्ये 286 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि लगड जप्त करण्यात आलेली आहे. गुन्ह्यामध्ये आरोपीने वापरलेलं वेपन व्हेकल देखील सीज करण्यात आलेली आहे. ही संपूर्ण कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब, माननीय पोलीस उपायुक्त मॅडम, माननीय ACP साहेब आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामदास शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे पथकाने केलेली आहे. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक रोड.